तुमच्या घरात पण बीट कोणी खात नाही का? तर ही रेसिपी तुमच्यासाठी. एक बीट घ्यायचं आहे, त्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर हे बीट आपल्याला किसून घ्यायचं आहे. आता इथे माझ्याकडे गाजरसुद्धा होतं, त्यामुळे ते सुद्धा इथे मी किसून घेतलं आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवूया. कढईमध्ये 2 चमचे इतपत मी तूप घालून घेतलेलं आहे. तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स यामध्ये कट करून घाला आणि आपण जे गाजर आणि बीट किसून घेतलं होतं ना, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. 1 मिनिटभरासाठी तरी परतून घ्यायचं आहे आपल्याला हे तुपावरतीच आणि त्यानंतर यामध्ये लागेल इतपत आपल्याला दूध घालायचं आहे. तर अर्ध्या पेल्यालासुद्धा कमी दूध घातलेलं आहे आणि झाकण ठेवून हे आपल्याला एक 5 ते 6 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे. पाहू शकता झाकण ठेवून 5-6 मिनिटं शिजून घेतल्यानंतर यामध्ये आपण साखर टाकून घेऊया. साखरेऐवजी गूळसुद्धा टाकू शकता. गोडाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवून हा हलवा आपला शिजून घेऊया. नक्कीच एकदा अशा पद्धतीचा हलवा करून पहा, अगदी पौष्टिक आहे. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.